नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज आहे ना मी मटन बिर्याणी बनवणार आहे। सगळ्यात पहिले तर मी मटन शिजायला टाकलेलं आहे। कुकरमध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून हळद मीठ टाकून मटन मस्त शिजून घेतलेलं आहे। पाहू शकता अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकलेलं आहे, वरती गरम पाणी करून शिजायला ठेवलेलं आहे। आता इथं मी टोपामध्ये सगळे खडे गरम मसाले घेतलेले आहेत, थोडंसं आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि पाणी टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये लिंबाचे काप टाकलेले, हिरव्या मिरचीचे काप टाकलेले आहे। इथं आहे ना मी तांदूळ भिजवून ठेवले होते, बासमती तांदूळ। आता पाण्याला उकळी आली आहे तर त्याच्यामध्ये बासमती तांदूळ टाकून घ्यायचे आहेत। नंतर आपल्याला मटण शिजले की नाही बघून घ्यायचं आहे ना। मटण मस्त शिजलेलं आहे। मी त्याच्यामध्ये चम्मच का टाकलेला, कारण आहे ना ते असं बाहेर नाही आलं पाहिजे त्याचं पाणी, त्यासाठी मी त्याच्यामध्ये चम्मच टाकला होता। इथं मग तांदूळ शिजलेले आहे, त्याच्यातले आपण भात काढून घ्यायचे ताटामध्ये। सगळे गरम मसाले आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे। मटणाला आपण साईडला फोडणी दिलेली आहे, फोडणी द्यायची आहे। तर कांदा मस्त असा फ्राय झालेला आहे, त्याच्यामध्ये टमाटर कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट टाकायची आहे। त्यानंतर दही थोडंसं असं मिक्सरमध्ये मी फिरून घेतलेलं, ते पण टाकलेलं आहे। घरचा मसाला टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे, व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे। पाहू शकता या पद्धतीने सगळं हलवून घेतलेलं आहे। नंतर मटण शिजलं होतं आपलं कुकरमधलं, ते टाकलेलं आहे। तर मस्त असं शिजून घेतलेलं आहे। आपल्या इथे ग्रेव्ही पण तयार झालेली आहे। वरून कोथिंबीर आणि पुदिना थोडासा टाकलेला आहे। आपल्याला इथं बिर्याणीला थर लावायचे, खाली मी तांदूळ ठेवलेले आहेत, नंतर वरती मटणाचा थर लावायचा आहे आणि परत वरतून भात ठेवायचा आहे, परत वरती मटणाचा थर लावायचा आहे। खूप टेस्टी अशी बिर्याणी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदा तरी। माझ्या पद्धतीने बनवून बघा, खूप टेस्टी होते बिर्याणी। तर असंच करून मी 2 थर लावलेले आहे। तो रस्सा होता उरलेला, तो वरून टाकलेला आहे। आणि आता बघा मस्त असं वरून पुदिना आणि कोथिंबीर असं हे केलेले आहेत। वरून थोडंसं दूध टाकलेलं आहे, दुधामध्ये थोडंसं मी कलर टाकला होता, पिवळा कलर, तो टाकलेला आहे। वरून तूप टाकलेला आहे आणि झाकण ठेवून एक अर्धा तास आपल्याला तव्यावरती हे करायचं आहे, वाफ देऊन घ्यायची आहे। तवा ठेवलेले फास्ट गॅसवरती मी वाफ दिलेली आहे। पाहू शकता आपली मस्त वरती वाफ आलेली आहे आणि आता आपली बिर्याणी मस्त तयार झालेली आहे। मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे। तर मैत्रिणींनो, माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली। मी याचा मोठा व्हिडिओ पण टाकलेला आहे। चला तर मग या खायला, बाय।